हाय, हॅलो, नमस्कार. मी अश्विनी आणि माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये पण मनापासून स्वागत करते. तर आज आहे महाशिवरात्री. तर महाशिवरात्रीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. आणि आज महाशिवरात्री दिवशी मी दिवसभर काय काय केलं हे तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आज स्वयंपाकात भाजी चपाती बनवायची नव्हती, शाबू भगर बनवायचा होता, कारण सगळ्यांनाच महाशिवरात्रीचा उपवास होता. आज अन्वेषचा अक्षरगंगाचा पेपर होता आणि पेपर खूप लवकर होता. हे त्याला सोडायला जाणार होते, म्हणून देवपूजा वगैरे नंतर करणार होते. अगोदर त्यांना फराळीचं बनवून देते. इथं मी साधा भगरीचा भात आणि आमटी बनवणार आहे. त्यासाठी भगरीचा भात बनवून घेतला अगोदर आणि पापड चिप्स तळण्यासाठी काढले. आणि आता चिप्स पापड्या सगळं संपत यायले, कारण आता वर्ष व्हायले त्याला बनवून. तसं तर मला आईच बनवून देते सगळं, पण यावर्षी मी पण काही बनवण्याचा प्रयत्न करणार आहे, कारण आपण पण हळूहळू सगळ्या गोष्टी शिकल्या पाहिजेत. आपल्याला पण बनवता आलं पाहिजे. इथं मी पापड तळून घेतले. इथं भगरीचा भात पण शिजत आलाय आणि चिप्स तळायचे झाल्यानंतर मी त्याच कढईत शाबू करून घेतला. ह्यांना खूप उशीर होत होता, म्हणून पटपट सगळं करून घेतलं. अन्वेषनं आणि अंजनीनं उपवास धरला नव्हता, म्हणून अन्वेषला दूध आणि भात दिला आणि त्याला म्हणलं आल्यानंतर काहीतरी बनवून देते तुला. शाबू झाल्यानंतर आमटी बनवायला घेतली आणि आमटीसाठी बटाटे मी अगोदरच उकडून घेतले होते. अन्वेषचं सगळं आहोंनीच आवरलं होतं. मला ते म्हणाले, तू आम्हाला फक्त फराळीचं लवकर बनवून दे, मी त्याचा आवरतो. त्यानंतर चहा कोणीच पिला नव्हता. सगळ्यांसाठी मी चहा बनवला आणि सगळ्यांना चहा दिला. नंतर आहोंचा फराळ वगैरे सगळं आवरल्यानंतर ते अन्वेषला सोडण्यासाठी निघाले. आणि इथं अंजनी मला पण भैयासोबत जायचंय म्हणून रडत होती, म्हणून तिला तिच्या आतूकडे नेऊन सोडलं. आतूच तिला आंघोळ वगैरे घालणार होते आज. आतूला सुट्टी असली की अंजनी हे आतूकडेच असते. त्यानंतर मी तिला तिच्या आतूकडे सोडलं आणि मी घरची देवपूजा केली. घरच्या महादेवाचा अभिषेक केला. घरच्या देवांची देवपूजा तीन झाल्यानंतर आता मी जाणार होते. आमच्या शेतात एक छोटं महादेवाचं मंदिर आहे. मंदिर असं मोठं नाही, छोटासा एक ओटा आहे आणि त्याच्यावर महादेवाची पिंड आहे. आमच्या घरापासून महादेवाचं मंदिर जवळच आहे. 5 मिनिटं सुद्धा लागणार नाहीत, इतक्या अंतरावर आहे. मी अगोदर तिथे दररोज जायची, पण तिथे मला 1-2 वेळेस साप दिसले आणि मला सापाची खूप भीती वाटते, त्यामुळे मी आता जात नाही. आणि आणखीन एक कारण आहे, मंदिराच्या ओट्याच्याच बाजूला विहीर आहे आणि अंजनी माझ्यासोबतच असते, त्यामुळे जाण्यासाठी रस्ता पण थोडाच आहे, जास्त मोठा नाही. त्यामुळे मी तिथे पूजेला जात नाही. आणि तुम्ही बघू शकता रस्ता किती छोटा आहे आणि लगेच विहीर आहे बाजूला. आणि लेकरं कसं इकडं तिकडं करतात, शांत बसत नाहीत, म्हणून भीती वाटते. म्हणून मी तिकडं आता दररोज पूजेला जात नाही. आणि अगोदर कसं अंजनी लहान होती, घरी बसायची, पण आता मोठी झाली. मी पूजेला निघाले की लगेच माझ्या मागे पळत येते. जरी सोबत नेलं नाही तरी ती पाठीमागून येते. आणि बघा, मंदिराच्या ओट्याच्या बाजूलाच विहीर आहे. आता मी पूजा करून घेते, अभिषेक वगैरे करून घेते महादेवाचा. खूप वारं सुटलं होतं आणि आरती लागत नव्हती. कशीबशी आरती लावली आणि देवाची आरती म्हणली आणि त्यानंतर काही फोटो काढल्या अंजनीच्या आणि माझ्या. त्यानंतर मी घरी आले आणि आबाई आणि हे माझी वाट बघत बसले होते, कधी येते की फराळ करायचा होता. नंतर आम्ही सगळ्यांनी फराळ केला आणि त्यानंतर दुपारी इथं मी संध्याकाळसाठी शाबू भिजत घातला. अन्वेष आला होता परीक्षेहून. अन्वेषला विचारलं पेपर कसा गेलाय, तर तो म्हणला सोपा गेलाय. आणखीन त्याला तेवढं जास्त समजत नाही कसा पेपर सोडवायचा वगैरे, पण आम्ही त्याला स्पर्धा परीक्षेची माहिती होते, म्हणून त्याला आम्ही परीक्षेला बसवलं होतं. आणि म्हणला सगळं गोल करून आलोय मी, पण आता काय काय केलंय काय माहिती. आणि त्याचं मी काय करायले की असं मधी मधी काय करायलीस असं विचारणं सुरू असते. त्याला सगळं दिसतंय मी काय करायले, पण तो विचारतो की काय करायलीस तू, कशासाठी करायलीस. आता इथं शाबू म्हणत होता कशासाठी भिजवायलीस तू. त्याला म्हणलं तुला तर नाही, पण आम्हाला तर एकादशी आहे, एकादशीसाठी शाबू भिजवते. तर म्हणत होता एकादशीला शाबूच का खातात. असे लेकरं अधूनमधून इतके वेगळे प्रश्न विचारतात ना, की उत्तर पण त्याला द्यायला शक्य नसतं आपल्याला. आणि नंतर मी इथं शेंगदाण्याचे लाडू बनवणार होते, त्यासाठी शेंगदाणे भाजून घेतले आणि थंड करण्यासाठी खाली गाळून ठेवले. त्यानंतर गूळ फोडून घेतला. गुळाचेच लाडू खूप छान लागतात, साखरेचे तेवढे काही विशेष लागत नाहीत.
गूळ फोडल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यात शेंगदाणे आणि गूळ मिक्स करून बारीक वाटून घेतले. बारीक वाटलेले गूळ आणि शेंगदाणे एका ताटात काढून घेतले आणि त्याचे छोटे छोटे लाडू बांधले. आणि अन्वेषला आणि अंजनीला उपवास नव्हता, त्यामुळे त्या दोघांना मॅगी बनवून दिली. मी असं सारखं मॅगी बनवत नाही, पण अन्वेषनं म्हणला मला मॅगी खायचे, दुसरं काही नको. त्याला विचारलं पोहे अगर उपीट करून देऊ का, पण तो म्हणाला मला मॅगीच करून दे. पण लेकरानं म्हणल्यानंतर असं नको म्हणू वाटत नाही. असं मी सारखं देत नाही, पण कधीतरीच देते. आणि मॅगी अंजनीला तर इतकी आवडते ना, असं मी मॅगी करायले म्हणल्यानंतर असं मॅगीचं पॉकेट दिसल्याबरोबर ती प्लेट आणि चमचा घेऊन माझ्यापाशी उभा राहते, झाली का मॅगी, झाली का मॅगी म्हणून. मॅगीचे प्लेट त्या दोघांना दिले आणि इथं भावाचं आणि बहिणीचं बोलणं सुरू होतं की भैया मॅगी खूप छान झाली आहे म्हणत होती अंजनी, पटपट खा. पण अन्वेष म्हणत होता गरम आहे खूप, आणि तिचं खाणं आपलं सुरू होतं. नंतर दिवस मावळला होता म्हणून तुळशीला आणि देवाला दिवा लावला आणि शाबू केला. सकाळची आमटी होती त्यामुळे साधा भगरीचा पांढरा भात केला. शाबू बनवल्यानंतर मला भाकरी आणि भाजी बनवायची होती, कारण आज पप्पाचा संध्याकाळचा डब्बा होता. संध्याकाळी ते 12च्या नंतर जेवणार होते, म्हणून भाकरी आणि भाजी बनवायची होती. आणि मी आईच्या तिकडं होते ना लग्नाच्या अगोदर, तेव्हा महाशिवरात्री दिवशी आम्ही सिद्धेश्वराच्या मंदिरात जायचो. आई वाती वगैरे बनवायची ते लावण्यासाठी. आणि आता इथं आल्यापासून तेवढं काही नाद करून जाणं होत नाही. पण तिथं महाशिवरात्रीपासून मोठी यात्रा भरते. आम्ही एका दिवशी यात्रेला जाणार आहोत, बघूत हे कोण्या दिवशी घेऊन जातात. भाकरी बनवल्यानंतर भाजी बनवली आणि पप्पाचा डब्बा भरून ठेवला आणि आम्ही सगळ्यांनी फराळ केला. फराळ केल्यानंतर सगळी भांडी वगैरे आवरून ठेवली आणि झाडून काढलं. तर असा होता माझा आजचा दिवस. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला आणखीन पण सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.